नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मनोज सावकारे, हेनिस्टा सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी। आजची तारीख आहे 15 सप्टेंबर 2025। सदर प्रात्यक्षिक पीक पाहणी कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहोत। अधिरा ये वाण त्या ठिकाणी लागवड झालेले आहे। 15 जून 2025 ची ही लागवड आहे। आजचा 90वा दिवस आहे आणि दुसरा थोडा आपण बघू शकतो की चालू त्या ठिकाणी आहे। इतर वाण त्या ठिकाणी लागवड झालेले आहेत। ह्या 90 दिवसामध्ये काय परिस्थिती होती ते आपण सदर परिस्थिती जाणून घेऊया। आणि प्लॉट धारक आपल्यासोबत सतीश भाऊ पाटील, राहणार कराडी, तालुका पारोडा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र चे शेतकरी त्या ठिकाणी आहेत की ज्यांनी अधिराची या ठिकाणी लागवड 3,500 रोपांची लागवड केलेली आहे। नमस्कार सतीश दादा, आपला परिचय करून द्या। माझं नाव सतीश महारू पाटील, कराडी। मी अधिरा मिरचीचं लावलेली आहे आणि मी आदर व्हरायटी बी लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये, पण मला अधिरा मिरची चांगली वाटते। या वर्षीला पहिलंच वर्ष होतं आमचं, पण अधिरामध्ये चांगलं आहे। अधिरा मिरचीचं जे मार्केटला विक्री तुम्ही त्या ठिकाणी करतात, विक्री त्या ठिकाणी करतात अधिराची, तर व्यापाराची काय पसंत याला? अधिराची पसंत म्हणजे ती एक्सपोर्टला चालते, खास म्हणजे पहिलं एक्सपोर्टला चालते म्हणून काही अडचण येत नाही तिला, आणि एक्सपोर्टला ती फुल चालते। टकाकी पण चांगली आहे आणि लेन्स पण चांगली आहे। मार्केटला माल टाकल्यानंतर लागलीच त्याचा उचलला जातो, लागलाच उचलला जातो। मार्केटमध्ये काही रेटमध्ये तफावत त्याच्यामध्ये? हां, ते आदर व्हरायट्यांमध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे। इथं 2, 4, 5 रुपये आम्हाला पहिले जास्त मिळतात। 2, 4, 5 रुपये त्या ठिकाणी जास्त मिळत आहे। जर वजन म्हटलं तर अधिराचं वजन आणि इतर वाणाचं वजनामध्ये काय फरक जाणवतो? वजनमध्ये फरक आहे, ज्या आदर व्हरायट्यांमध्ये वजनचा आणि इथं वजनचा फरक आहे। शेतकरी बांधवांनो, ह्या ठिकाणी प्रामुख्याने जे मेन अडचण त्या ठिकाणी येते मिरची या पिकामध्ये, सदर शेतकरी बांधव पण आपल्यासोबत आहेत करमाडचे। तर मेन अडचणी काय काय येतात त्यांच्याकडनं आपण त्या ठिकाणी जाणून घेऊ आणि अधिरामध्ये काय खासियत त्या ठिकाणी वाटते त्या अडचणीच्या तुलनेमध्ये ते पण त्या ठिकाणी आपण बघूया। आपला परिचय करून द्या। माझं नाव लोटन साहेबराव पाटील, राहणार करमाड, तालुका पारोडा, जिल्हा जळगाव। आपण त्या ठिकाणी इतर वाण त्या ठिकाणी घरी लागवड केलेले आहे, हो, लागवड केली। मग त्या इतर वाणांमध्ये आणि अधिरामध्ये काय कंपॅरिझन किंवा काय फरक तुम्हाला? बदल आहे सर, अधिरामध्ये आणि दुसऱ्या व्हरायटीमध्ये खूपच बदल आहे। अधिरामध्ये आणि इतर वाणांमध्ये तुम्हाला खूपच बदल आहे। अच्छा, काय फरक तुम्हाला तुलनात्मक दृष्ट्या त्या ठिकाणी जाणवतोय? इतर वाहनांपेक्षा इथं म्हणजे मिरचीची जे फळ आहे ते बी लांब आहे आणि वजन पण चांगलं आहे, माल भरपूर आहे, माल खूप आहे आणि एकदम फ्रेश आहे, एकदम फ्रेश त्या ठिकाणी आहे। हो। तर शेतकरी बांधवांनो, हे 90व्या दिवशीचं झाड आपण त्या ठिकाणी बघतोय। अधिराचं सेटिंग बघा, त्याची भरपूर प्रमाणामध्ये बेरिंग त्याला आहे, सेटिंग चांगल्या पद्धतीची आहे आणि तुलनात्मक दृष्ट्या 90 दिवसामध्ये खूप चॅलेंजेस शेतकऱ्याला मिरचीमध्ये आलेले आहेत आणि अधिरा या वाणामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्याला खूप संतुष्ट आहेत, ते आपण त्या ठिकाणी जाणून घेऊया। काय वाटतं तुम्हाला, संतुष्ट आहात तुम्ही? हो, ओके, धन्यवाद।